हॅलो फ्रेंड्स, तर आजच्या या नव्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि संध्याकाळी गावाला निघताना बघा, घरासमोरच इतका छान असा हा रेनबो दिसत होता. आणि मग गावाला येताना रात्र झाली, तर व्हिडिओ काही शूट केला नाही. आणि मग गावाला आल्यानंतर जेवण झाल्यानंतर मुलांनी फार हट्ट केला की फटाके वाजवायचे. आणि पहा, इतकी भीती वाटत होती तरी फटाके तर वाजवायचेच, असा हा मुलांचा हट्ट होता. आणि खूप वेळ फटाके वाजवल्यानंतर मुलांनी खूप एन्जॉय केलं. आणि गावाकडचं वातावरण आणि पूर्ण हे मोकळं असं हे ग्राउंड, खूपच मजा आली मुलांना फटाके वाजवताना. आणि छान पद्धतीने दोघांनीही खूप एन्जॉय केलं. आणि आम्हालाही तिथे उभं राहून त्यांच्यावर लक्ष द्यावंच लागतं. तुम्हीही तुमच्या मुलांची नीट काळजी घ्या. जेव्हा तुमची मुलं फटाके वाजवतील तर त्यांच्या आसपास राहा, त्यांना एकटे कधीही सोडू नका. अचानक फटाके ब्लास्ट होतात आणि मुलांना पटकन कळत नाही, म्हणून त्यांची काळजी घ्या. बघा, गावाकडचं या सुंदर अशा या मोकळ्या वातावरणात खूप एन्जॉय केल्यानंतर मुलांना सांगितलं, आता जरा बस करा, आता आपण काही फटाके उद्याही वाजवू. पण मुलांना इतका आनंद येत होता की मुलांनी बराच वेळ फटाके फोडले. आणि त्यानंतर आमचं ठरलं होतं की रात्रीच थोडीशी दिवाळी बनवायची, पण इतका उशीर झाला तर रात्री काही दिवाळी बनवायला जमलंच नाही. आणि बघा ना, खूप छान पद्धतीने हे सर्व फटाके मुलांनी एन्जॉय केले. आणि आता दिवाळी बनवायची होती, पण रात्र खूप झाल्यामुळे आम्ही विचार केला की सकाळीच बनवू. आणि सकाळी उठल्यानंतर हे जे गावाकडचं असं छान वातावरण होतं तेही मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि अशाच नवनवीन आणि छान अशा या व्हिडिओसाठी तुम्ही पटकन अमायराज किचनला सबस्क्राईब करा. पूर्ण हे गावाकडचे व्लॉग तुम्हाला दिसणार आहे. आणि आता दिवाळी म्हटलं आणि मोती साबण आणला नाही असं कधी होतच नाही. प्रत्येक सणाला मोती साबण हा पाहिजेच असतो. आणि याचा सुगंध वा इतका छान असा होता. आणि मग जसं मी तुम्हाला सांगितलं, फराळ बनवायचा होता, त्या पद्धतीने सर्व बाजार मी चेक करून घेतला आणि आता इथे सुरुवात केली. पण त्याआधी इकडचं वातावरण तुम्ही बघा किती छान आहे. आणि मग मम्मीने बनवली होती मस्त अशी साबुदाण्याची खिचडी. अमायराला फार आवडते. अमायरा आल्यावर पहिली तिची ऑर्डर हीच असते की साबुदाण्याची खिचडी बनवा. आणि बाहेर अशा या ओट्यावर बसूनच खूप छान पद्धतीने आम्ही ब्रेकफास्टही केला. आणि थोड्या वेळानंतर हे शंकरपाळीचं पीठ मळून घेतलं आणि हा शंकरपाळी रेडी झाला. व्हिडिओ काही शूट करता आला नाही, पण जमेल तेवढा व्हिडिओ मी शूट केलेला आहे. खूप घाई गडबडीत जेवढा जमेल तेवढा व्हिडिओ शूट केलेला आहे. तुम्हाला जर नेक्स्ट रेसिपी व्हिडिओ हवा असेल तर मला नक्की कमेंट करा. आणि पुढची रेसिपी सर्व आम्ही बनवणार आहे, त्याचा व्हिडिओ मी नक्की शूट करेल. आणि बघा, क्रिस्पी अशा या शंकरपाळ्या रेडी झालेल्या आहे. लेअरही याला खूप छान अशा पडलेल्या आहेत. तुमची तर दिवाळी बनून झाली असेल ना? मला तर थोडं उशीरच झालेला आहे. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. हॅप्पी दिवाळी.